ही बघा मस्त मलईदार क्रीमी स्ट्रक्चरची कॅरेमेलाइज खीर चवीला एवढी छान लागते ना आणि झटपट पण तयार होते। कशी बनवली ते आपण पाहू। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण त्यात छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत। आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण खीर बनवायला सुरुवात करू। खीर बनवण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलाय अर्धी वाटी। अर्धी वाटी म्हणजे मोठे 4 चम्मच। मी 1 लिटर दूध आणि अर्धी वाटी तांदूळ या प्रमाणात खीर बनवत आहे। तांदूळ जास्त घ्यायचा नाही, नाहीतर खीर खूपच घट्ट होते। खीर बनवण्यासाठी इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ अगदी योग्य असतो। नसेल तुमच्याकडे तर कुठलाही नवीन तांदूळ की ज्याचा भात चिकट होतो असा वापरायचा, म्हणजे खीरीला एक क्रीमी स्ट्रक्चर येतो। आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला आहे, म्हणजे भात आपला मऊसूत होईल। तुमच्याकडे जर भिजत ठेवायला वेळ नसेल तर हलका भाजून घ्या आणि मिक्सरला बारीक करून घ्या तांदूळ। तांदळाची पिठी बनवायची नाही, म्हणजे अगदी बारीक करायचा नाही, रवाळ तांदूळ बारीक करायचा आहे, म्हणजे खीर पेज पिल्यासारखी होणार नाही। चला तर आपण खीर बनवायला सुरुवात करू। खीर मी कुकरमध्ये बनवत आहे, तुम्ही टोपात पण बनवू शकता। अर्धा तास भिजत ठेवलेला तांदूळ आपण कुकरमध्ये घालू आणि 1 ग्लास पाणी। कुकरला आपण 5 ते 6 शिट्ट्या देऊ। कुकरला 7 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड पण झाला आहे। आपण शिजलेला भात पळीच्या साहाय्याने व्यवस्थित बारीक करून घेऊ। भात बारीक करून झाला आहे। आपण आता हलकं गरम दूध पाऊण लिटर भातामध्ये घालू। थोडंसं म्हणजे 1 ते 2 कप तसंच ठेवू, ते आपल्याला नंतर लागेल। आता दूध भातामध्ये घातल्यानंतर दुधामध्ये भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जे गट्टे तयार झालेले आहेत ते फोडून घ्यायचे आहेत। भात दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता दूध सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर भात खाली लागेल आणि भाताचे गट्टे पुन्हा तयार होतील। आता हे मिश्रण 10 मिनिटे मीडियम फ्लेमवर असं शिजू द्यायचं आहे आणि भात हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध आटेल आणि खीर दाटसर होईल। 10 मिनिटानंतर आपण 1 कप दुधामध्ये 2 चम्मच दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण दुधामध्ये घालायचे आहेत। दूध पावडरच्या गुठल्या घालायच्या नाहीत, त्यासाठी दूध पावडरचे मिश्रण घालताना गाळून घाला। दूध पावडर नसेल तर दुधाची साय पण फेटून घालू शकता। दूध पावडर किंवा साय घातल्यामुळे खीरीला क्रीमी स्ट्रक्चर येतो आणि एकीकडे दूध आणि एकीकडे भात असं होत नाही। खीर व्यवस्थित मिळून येते आणि खीर यामुळे शायनी आणि चमकदार पण दिसते। दूध पावडरचे मिश्रण घातल्यानंतर पण खीर सतत हलवत राहायची आहे। आणि आता आपण खीरीमध्ये चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालू, म्हणजे ड्रायफ्रूट्स पण खीरीसोबत शिजतील। खीरीमध्ये आपण अर्धी वाटी साखर घालणार आहोत, त्यासाठी पाव वाटी साखर आपण अगोदरच म्हणजे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर घातली आणि 2 चिमट वेलची पावडर घातली। सॉरी, साखर आणि वेलची पावडर घालतानाचा व्हिडिओ जरा स्किप झाला आहे। वेलची पावडर घालतानाचा व्हिडिओ शूट झाला नाही। आणि आता आपण राहिलेली पाव वाटी साखर कॅरेमलाइज करणार आहोत। एका छोट्या कढईमध्ये मीडियम फ्लेमवरती साखर घालायची आहे आणि साखरेचा डार्क चॉकलेटी कलर झाल्यानंतर हे मिश्रण खीरीत घालायचं आहे। यामुळे खीरीला अतिशय सुंदर फ्लेवर येतो आणि कलर पण खूपच सुंदर दिसतं। ही प्रोसिजर थोडी सावकाश करायची, नाहीतर साखर जर थोडी जास्त करपली गेली तर खीर कडवट लागेल। तर तयार आहे आपली खीर। आपण सर्विंग बाउलमध्ये काढू आणि खीरीला आपण ड्रायफ्रूट्स आणि केशर आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करू। हे बघा मस्त तयार आहे आपली खीर। आता आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत, चॉप ड्रायफ्रूट्स आणि काही केशरच्या काड्या घालणार आहोत।
आणि गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत. हे बघा तयार आहे आपली कॅरेमेलाइज तांदळाची खीर. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. नमस्कार.